बाई हुशार होत्या, बाई हुशारच असते. रिक्वायरमेंट किती? झाकणभर पाणी. कुठल्याही कुंडीला अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे. 35 लाख लिटर पाणी रोजचं वाचेल. आणि असे प्रश्न मूर्खपणाचे प्रश्न असू शकतात का? मी केलेलंच नाही. महाराष्ट्रातली कुठलीही किंवा भारतातली कुठलीही आकडेवारी घ्या, आपण 21व्या शतकाला जगण्याचे लायक आहोत का? सामाजिक बदल होण्यासाठी त्यांच्यासाठी तुम्हाला फार मोठा त्याग करायचा आहे. जमीन, पाणी, पैसे, वेळ खर्च करायचा असं काही नाही आहे. शेतकऱ्याला भाव नाही याचाही प्रश्न. सर खरं तर हे वॉटर बजेटिंग जे तुम्ही सांगताय की एखाद्या गृहिणीने काय करायला हवंय, पण मला प्रश्न आहे की खरंच एखाद्या गृहिणीने वॉटर बजेटिंग करावं का आणि त्यांनी खरंच तितका इम्पॅक्ट होईल का? प्रश्नच नाही. होईल होईल नक्कीच होईल. मी एक माझ्या व्याख्यानामध्ये गमतीशीर उदाहरण सांगतो. ते तुम्हाला आता सांगतो. प्लीज. तुम्हाला याच्यात घ्यायचं की नाही घ्यायचं नाही प्लीज प्लीज घेऊ आपण. की मिस्टर मिसेस कुलकर्णी, हां प्रातिनिधिक नाव, हां हे आमच्या रोटरीच्या कॉन्फरन्सला निघाले महाबळेश्वरला. आणि जाता जाता रस्त्यात खेड शिवापूरला चिकू अंजीर असं त्यांना काही मिळालं. मग मिस्टर कुलकर्णी ड्राईव्ह करतायत, मिसेस कुलकर्णी ते फळं चिकू खाल्ले, त्यांनी कुलकर्णींनाही खाऊ घातले. हे करताना हात चिकट झाले. बरोबर आहे. हात चिकट झाले तर आता त्या झाल्या अस्वस्थ. आता कसं काय करायचं? पाणी तर पाण्याची बाटली नुकतीच घेतली होती 20 रुपये लिटरची. बरोबर आहे. हो. कुलकर्णींनी पाहिलं आता 20 रुपयाची बाटली जर खर्च केली, बघा पाणी हात घालायला नाही वापरायचं. फक्त त्यांनी नजरेने सांगितलं. हां हां बाई कासावीस, तहानेने नाही. आता होतं आय कॅन अंडरस्टँड. पण आता काय करायचं? दोनदा कुलकर्णींकडे बघितलं. कुलकर्णींनी फक्त असं बघितलं, बाई समजायचं समजल्या, बाई हुशार होत्या, बाई हुशारच असते. थँक्यू. काय केलं, ती बाटली काढली, झाकणात पाणी घेतलं, हो झाकणात पाणी भरलं, हां बाटली ठेवली आणि ते झाकणभर पाणी हातावर ठेवून त्यांनी पद्धतशीर हात दोन्ही हात झाकणभर पाण्यामध्ये हे हात स्वच्छ झाले. त्यांनी हात पुसले. रिक्वायरमेंट किती? झाकणभर पाणी. त्याच्या उलट आम्ही बेसिनवर गेल्यावर काय करतो? बदा 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 पाणी होतं एसी हाताने. ऑफिसमधनं एसी गाडीतनं आलेलो असतो तरी पण आम्ही हात धुतो. खूप कसा तेवढं धुवून थांबत नाही. काहींना इथपर्यंत हात धुवायची सवय असते. नसते इथपर्यंत हात धुतात. हात धुतल्यावर त्यांच्या लक्षात येतं की अरे बेसिन खराब आहे. ती एक सवय बरं का. बेसिन हात धुवून बेसिन कसं खराब आहे? बेसिन धुतात. बेसिन धुतल्यावर लक्षात अरे बेसिन धुतलं, नळ राहिला, नळ पण धुतात, पुन्हा हात धुतात. बेसिन हां आणि पुन्हा हात धुतात. म्हणजे झाकणभर पाण्याची रिक्वायरमेंट आम्ही बादलीभर पाण्यात नेऊन ठेवतो. याच्यासाठी हे प्रातिनिधिक उदाहरण. वा 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 क्या बात आहे. हां हे आम्ही बागेला पाणी देताना कुंडीतनं खाली पाणी जास्त कळतं आणि मातीत पाणी कमी असतं. खरंय आमच्या भिंती सगळ्या आहे ना मातीने भरलेल्या असतात. खरंय. अक्षरशः वाटीभर किंवा अर्धी वाटी कुठल्याही कुंडीला अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे. आम्ही ते पाणी घालून घालून आहे ना एकतर मातीचं वाटोळ करतो आणि झाड काय येत नाही आम्ही म्हणतो. मग आम्ही बागेचे ग्रुप जॉईन करतो. बाजारात मिळेल ते खत आणतो. हां पाणी वाचवणं नाही कुठल्याही याला एक हे आहे हो, एक लॉजिक आहे, रिक्वायरमेंट आहे. मी करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर या दृष्टीने जर विचार सुरू झाला वॉटर बजेटिंगचा तर गृहिणी आणि ज्यावेळी लाखो गृहिणी पुण्यामध्ये आहेत, 70 लाख लोकसंख्या आहे, आपण डिवायडेड बाय 2 केलं, 35 लाख गृहिणींनी रोज 1 लिटर पाणी वाचवलं तर 35 लाख लिटर पाणी रोजचं वाचेल. खरंय. ते 35 लाख लोकांची रोजची तहान भागू शकेल. इट्स पॉसिबल. वेल सेड. सर मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही जवळपास 17 ॲक्टिव्हिटीज तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये अनेक ठिकाणी केलेल्या आहेत. तर या ॲक्टिव्हिटीज करताना काही अनुभव कसे होते तुमचे? कारण खेड्या गावांमध्ये किंवा खेड्यांमध्ये बऱ्याचदा काय होतं ना की खूप असं वाटतं लोकांना बरं का की सामान्य लोकांनासुद्धा आणि असामान्य लोकांनासुद्धा पाणीविषयक ना काही खूप बेसिक प्रश्न असतात आणि त्यांना ते प्रश्न विचारताना अरे किती मूर्खपणाचा प्रश्न आहे हा असं वाटतं. तर असे काही एक्सपिरियन्सेस तुम्हाला आलेत का? आणि असे प्रश्न मूर्खपणाचे प्रश्न असू शकतात का? हा दुसरा प्रश्न. तर आधी पहिल्या प्रश्नावर हे वॉटर बजेटिंग सगळं झालं की लोक भारावून झाले. एखादा माणूस असायचा की असे तुम्ही एवढं सांगतात लोक ऐकतात का? म्हटलं मी याचा विचार केला तर कोणीच सांगणार नाही. खरं आहे. पण एक परिणाम नक्की असा होत गेला की झाला की वॉटर बजेट मांडल्यानंतर हा म्हणजे एक आकडेवारी समोर येते. कुठल्याही गावात जिथे सगळ्यात कमी पाऊस होतो, नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 400 मिलीमीटर ते 450 मिलीमीटर इतका कमी पाऊस होतो.
हा सगळ्यात कमी पाऊस आहे. ते काही 3,000 मिलीमीटर आपल्या कोकणामध्ये पाऊस पडतो. पण इथे ह्या कमीत कमी पाऊस पडणाऱ्या गावातलं सुद्धा वॉटर बजेट काढल्यानंतर हे लक्षात येतं की माणूस आणि जनावरं यांच्यासाठी लागणारं जे पाणी वर्षभरासाठी ते एकूण पाऊस आलेला जो आहे, पावसाने जेवढं पाणी दिलेलं आहे त्यांच्या गावाला, त्याच्या 2% पाणी फक्त लागतं. किती? 2%. 2%. ही मी केलेलंच नाही, महाराष्ट्रातली कुठलीही किंवा भारतातली कुठलीही आकडेवारी घ्या, 2% पेक्षा अधिक पाणी लागत नाही. आणि मग मी त्यांना तिथे थोडा धिक्कार करतो की 2% पाण्याचं जर आपलं नियोजन होऊ शकत नसेल तर आपण 21व्या शतकाला जगण्याचे लायक आहोत का? खरं. तुम्हीच आकडेवारी काढली, तुम्हीच केलेलं आहे. मी काही कुठून मी पाऊस पाडलेला नाही, मी जादूने आकडे आणलेले नाहीत, हे आकडे आहेत. याचा परिणाम नक्की होऊ लागतो. आता तुम्ही सुद्धा सहज हा प्रश्न तुमच्या मनात ऐनवेळी आला की गृहिणी करू शकतं का? हो हो. तर किमान लोकांना हे तर रिअलाईज झालं की अरे हे मोजायचं असतं आणि करायचं असतं. आणि बदल जे आहेत ना, ते बदल एका रात्रीतून होत खरं आहे, ते नाही. हळूहळू सामाजिक होतात. बदल होण्यासाठी दशकं आणि शतकं लागतात आणि तोपर्यंत प्रबोधनाची गरज असते. आणि तर कोणी ऐकतील का? तर मी त्यांना हसत उत्तर द्यायचो, अरे मला तुम्ही 2.5 तास ऐकून घेतलं, हे काही थोडं आहे. भाषण झालं, एक फूल दिलं, हे काय थोडं आहे. लोकांनी प्रबोधनाच्या काळामध्ये लोकांनी चिखल झेलला अंगावर, लोकांनी सामाजिक बहिष्कार झेलले अंगावर. हे मी पाण्याचं प्रबोधन कमीत कमी तुम्हाला आदराने बोलवता, आदराने हेही नसे थोडके. त्यामुळे बदल हा असा लगेच नोंदवता येईल असं नाही आहे. परंतु वॉटर बजेट हा विषय लोकांच्या तोंडी यायला लागला, तो नंतर अनेक संस्थांनी स्वीकारला, त्याचं पण सार्वजनिक चर्चा व्हायला लागली. कधीतरी ते ॲक्युरेसीकडे येईल. क्या बात, क्या बात. सर, दुसरा प्रश्न हाच होता की सामान्य आणि असामान्य लोक, म्हणजे आता कोणाला सामान्य म्हणावं, कोणाला असामान्य म्हणावं, हा आत्ताचा आपला मुद्दा होणार नाही वादाचा. पण सामान्य आणि असामान्य या दोन्ही लोकांना कधी कधी पाणीविषयक काही प्रश्न असतात आणि जे मी मगाशी म्हणाले ते अगदी मूर्खपणाचे किंवा बालिश वाटू शकतात. तर असे प्रश्न खरंच पाणीविषयक तुम्हाला विचारले गेलेत का हो कधी? हो, अगदी बालिश असतं. म्हणजे काही लोक, म्हणजे आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग इथं जर केलं तर हे पाणी आम्हालाच मिळेल कशावरून? मग माझे त्यांना 2 प्रश्न असतात. काका, तुम्हाला इथे ज्या बोरला पाणी मिळतं यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले? हे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे, मग तुम्हाला ॲडिशन करायची आहे. आणि हे तुम्हाला इथं मिळतंय, इथं भरल्यानंतर हे तुम्हालाच मिळेल, दुसरं कोणाला मिळणार आहे? आणि समजा तुमच्या हे करण्यामुळे दुसऱ्याचाही थोडासा फायदा झाला तर नकळत म्हणजे तुमच्या कामाने तुमच्या हातून समाजसेवा घडते. खरं. आणि इतर कोणीतरी बोरवेल रिचार्ज केल्यामुळे तुम्हाला पाणी वाढलं तर तुम्हाला काय कसं करणार आहे? करा ना. दुसरा बालिश किंवा संताप देणारा प्रश्न असा असतो पुण्यामध्ये की आम्ही इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर त्याचा विदर्भ मराठवाड्याला कसा फायदा होणार आहे? वाईट वाटतं की तुम्ही असं, जसं माणूस अजरामर झाल्यासारखं वागतो तसं तुमचं पाणी संपणारच नाही अशा आयुर्वाद तुम्ही वावरत आहात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुण्याला आज 6 धरणांचं पाणी आहे. खरं तर ही 6ही धरणं शेतकऱ्यांसाठी झाली होती, पण पाणी उपलब्ध आहे म्हणून शहर वाढत गेलं आणि हे सगळं पाणी आज शेतीचं पाणी आम्ही ओढून शहराला पुरवतो आहे. ठीक आहे, हा काही चर्चेचा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की ते सुद्धा कमी पुरतं. त्याच्या आमची एकूण लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या फक्त 60% गरज हे पाणी भागवते. धरणांचे 6 धरणं. आम्ही 35 ते 40% पाणी हजारो वर्ष जमिनीमध्ये, पुण्याच्या भूमीमध्ये जे पाणी मुरलं आहे ते ओढून घेतं आहे. कधीतरी संपणार आहे. खाली आपोआप समुद्र नाही आहे. मग मी गमतीने म्हणतो किंवा अशा वेळी उत्तर देतो की लातूर बीडचं पाणी संपल्यानंतर लोक पुण्याला पळून येतात. पुण्या मुंबईचं पाणी संपल्यानंतर कुठे पळून जायचं? तुम्ही या भ्रमात राहू नका की पुण्या मुंबईचं सुद्धा पाणी कधीतरी संपणार, म्हणजे कधीच संपणार नाही. त्यामुळे आम्ही आत्तापासून जर थोडेसे हे केलं की 12 वर्षानंतर मुलाचं करिअर ठरणार आहे म्हणून तुम्ही पहिलीपासून मुलाला शाळेत घालताच की नाही? खरं. मग 12 वर्षानंतर येणाऱ्या पाण्याचं समस्या येऊ नये म्हणून तुम्ही आज प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि त्यासाठी तुम्हाला फार मोठा त्याग करायचा आहे. जमीन, पाणी, पैसे, वेळ खर्च करायचा असं काही नाही आहे. आत्ता तुमचं जे पाणी गटारीत जातं आहे, ड्रेनेजला जातं आहे, स्टॉर्म वॉटरला जातं आहे, तो पाईप फक्त वळवा. तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये बोरवेल आहे, त्या बोरवेलला तो सोडा. त्याला मध्ये एक मेकॅनिकल फिल्टर म्हणजे गाळणी, लोखंडाची गाळणी लावा
हे सगळं पाणी तुम्हाला आपोआप मिळेल हो जमिनीमध्ये खाली. आणि पुण्यातल्या सगळ्या लोकांनी जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर आमचे 2 धरणांचं पाणी शेतकऱ्यांना आम्हाला देता येईल. वा. आपण कमी कुठे पडतोय असं वाटतं सर? विषय समजून घेण्यामध्ये कमी पडतो. आम्ही आहे ना धरणं भरली, पाऊस झाला, धरणं भरली की आमचा पाण्याचा प्रश्न सुटला असं आम्ही हे करतो. धरणांचं पाणी महाराष्ट्रातल्या फक्त 18% जमिनीला जातं. उरलेले सगळं पाणी जे हे आहे जमीन जी आहे पिकते ती पावसाच्या पाण्यावर. त्याच्यामुळे दुष्काळ म्हणजे इथले धरणं अशा ठिकाणी बांधलेत की तिथं भरपूर पाऊस पडतो. बरोबर. त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या भ्रमात राहतो की धरणं भरली की पाण्याचा प्रश्न संपलेला आहे. नाही आहे. पाण्याचा प्रश्न हा फक्त पिण्याचा किंवा शेतकऱ्यासंबंधित आहेत. एवढं सोडून आम्ही तो माझा प्रश्नच नाही असं आम्ही म्हणतो. पण मगाशी मी तुमच्याशी चर्चा केली की शहरातले आज शाळेतली ॲडमिशन असो, गाडीतली गर्दी असो, ट्रॅफिक जाम असो किंवा फुटलेल्या पाईपलाईन असो, ड्रेनेज लाईन असो, हे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आलेला लोड जो आहे तो मायग्रेशन स्थलांतरामुळे आलेला आहे. आणि स्थलांतर हे मॅक्झिमम हे बुद्धिजीवींचं स्थलांतर मर्यादित आहे, पण पाणी नसल्यामुळे असलेलं स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा प्रश्न सगळा त्याच्याशी संबंधित आहे. खरं. तर हे जे आज अन्नधान्याचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही सो कॉल्ड महागाई म्हणता, ती महागाईसुद्धा मागणी आणि पुरवठा याच्यामुळंच आहे. शेतकऱ्याला भाव नाही याचाही प्रश्न पाण्याशी संबंधित आहे. त्यामुळे सगळे सामाजिक प्रश्न जे आहे, सामाजिक आर्थिक प्रश्न हे पाण्याशी संबंधित आहे. आणि आम्ही ह्या भ्रमात राहतो की पाण्याचा प्रश्न फक्त शेतकऱ्याशी आहे आणि आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं की बस आमचा पाण्याशी संबंध संपला. ह्या अज्ञानापोटी, ह्या भ्रमापोटी आम्ही ह्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आणि समस्या नेमकी तिथे आहे. खरं. काश प्रत्येक पुणेकर याचा इतका बारकाईने विचार करेल आणि त्याच्यावर काहीतरी इम्प्लिमेंट करेल तर खरंच आपण जे म्हणतो की भविष्यात पाणी टंचाई येईल, भविष्यात नाही, ती आजच आहे. आज आपण फेस करतोय. कदाचित त्याचं गांभीर्य आपल्याला अजूनही तितकंसं जाणवत नाही आहे. कारण त्याचं गांभीर्य आज तुम्ही मराठवाड्यातल्या लातूरसारख्या, बीडसारख्या, उस्मानाबादसारख्या शहरांमध्ये जाऊन जर बघितलं तर तेव्हा तिथली परिस्थिती काय आहे तेव्हा लक्षात येईल की आज आपण अजूनही म्हणजे सुपातले कधी ना कधी जात्यात जाणार आहेत. त्यामुळं आधीच जर आपण काही प्रिकॉशन्स घेतले तर कदाचित जे आपण जात्यात जाणार आहोत त्याचा वेग कदाचित थोडासा मंदावेल. आत्ता पुण्यातले निम्मे लोक जातात ते तुम्हाला माहिती आहे का? पुणे महानगरपालिकेने 2014 पासून जी गावं समाविष्ट झाली आहे, साल एखाद दुसरं मागे पुढे असेल, परंतु तेव्हापासून नियम केलेला आहे. बांधकामाला परवानगी देताना ते सांगतात तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची नाही. फॉर्च्युनेटली नंतर आली पाईपलाईन मिळालं तर तो तुमचं भाग्य. परंतु महानगरपालिकेने अंग काढून घेतलेलं आहे, प्रशासनाने सरकारने अंग काढून घेतलेलं आहे. तुमच्या पाण्याची जबाबदारी माझी नाही आहे. लोक अजून त्याच्यातनं पण बाहेर येत नाही आणि हजारो लाखो रुपये लोक टँकरसाठी खर्च करतात. खरं माहिती आहे. म्हणजे पुण्यातले लोक ऑलरेडी जात्यात आहेत पण पैशाच्या जोरावर ते अजून ते जात्याचं रगडणं त्यांना जाणवत नाहीये. सर खरं तर तुमचं काम आत्ता म्हणजे जाणवतंय की खरंच किती डीप काम केलं आहे तुम्ही, किती गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले, तर जरा प्लीज तुमच्या पुरस्कारांबद्दल सुद्धा मला माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. पुरस्कार काय माहिती आहे का, पुरस्काराबद्दल काय बोलायचं, समाज कृतज्ञतेने जे देतो ना ते 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 आहे. पुरस्काराने आपल्याला एक तर जबाबदारी वाढते. अगदीच की अगदीच. लोक आपल्याला याच्यामध्ये जाणकार समजतात किंवा काम करतायत समजतात. खरं आपण इतकं काम करतो का असा एक हे वाटतं. कारण अनेक लोक काम करत आहेत, खूप लोक तळमळीने काम करत आहेत. माझ्यापेक्षा कितीतरी काम म्हणजे मी भाग्यवान आहे की मला पुरस्कार मिळत आहेत, पण माझ्यापेक्षा अधिक काम केलेले लोकसुद्धा अजून पुरस्कारापासून दूर आहेत. परंतु पुरस्काराने प्रोत्साहन मिळतं, जबाबदारी वाढते आणि आणखी या निमित्ताने अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. पुरस्कार 5-6 मिळाले आहेत. 2 राजस्थानातनं मिळाले आहेत. 2008-09लाच मला पुरस्कार मिळाला आहे भरतपूर राजस्थान लुपिन फाउंडेशनचा ग्रामोदय पुरस्कार. नंतर भारतातले जे जलपुरुष ज्यांना संबोधलं जातं राजेंद्र सिंहजी, त्यांची जी संस्था आहे तरुण भारत संघ अलवर राजस्थान, तेही दुष्काळी भागातच आहे. तर राजेंद्र सिंहजींनी मला माझ्यासारख्या भारतातल्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची एक हे केलेली आहे दरवर्षी. 2019चा पर्यावरण रक्षक पुरस्कार मला राजेंद्र सिंहजींनी किंवा तरुण भारत संघाने दिला. त्यावेळी तिथे 3 मंत्री
2 खासदार आणि 3 आमदार आणि 5 IAS ऑफिसर भारतभरातनं हे पाण्याविषयी काम केलेल्या याचे क्या बात आहे. हां अशा जवळजवळ एक 28 लोकांना म्हणजे प्रत्येक राज्यातनं त्यांनी निवडले होते. तर अशा लोकांना पुरस्कार, तरुण भारत संघाचा पुरस्कार मला वा. मिळाला अखिल भारतीय पातळीवरचा. तर तो आणि राजेंद्र सिंहजींच्या संस्थेने दिला तो एक मला खूप मोठा वाटतो. ऑफकोर्स. अलवर राजस्थान. अच्छा. नंतर पुण्यातला PA इनामदार यांच्या कृतज्ञता पुरस्कार पुण्यातल्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांना मिळतो, दिला जातो, कार्यकर्त्यांना जातो. तर MKCLचे विवेक सावंत असतील किंवा गाडगीळ गुरुजी जे आता संस्कृतचे पंडित होते ते यांच्या बरोबरीने मला त्या वर्षी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिला गेला. तोही 2019लाच मिळाला, 2018च्या शेवटी तो मिळाला. नंतर रोटरी माझ्या संस्थेने मला कौतुक वाटतं की काम करत राहा. माझ्या म्हणजे RI इंटरनॅशनलने मला रोटरी फाउंडेशनचा इंटरनॅशनल पुरस्कार दिला की अनेक ॲव्हेन्यूमध्ये तुम्ही काम केलं, त्याबद्दल तुमचा हे मिळाला. तेही मला भरून पावलं की आपण लोक दखल घेत असतात. आणि बाहेरच्या लोकांनी आपल्या पाठीवर थाप देण्यापेक्षा घरातल्यांनी जेव्हा पाठीवर थाप दिली ना त्याची मजा काही वेगळी असते. नक्कीच, प्रश्नच नाही. तेव्हा पुण्यातल्या रंगत संगत प्रतिष्ठानने आपली दखल घेऊन भारत शासनाच्या हस्ते मला पुरस्कार दिला. संजय संगवई ज्यांनी नर्मदा आंदोलनामध्ये खूप मोठी जबाबदारी उचलली, आपल्या हृदयाला छिद्र असताना आणि आपलं आयुष्य अल्प असताना कुठल्याही प्रकारचं, आणि ते संगीत तज्ज्ञ होते, ते उत्तम तुमच्या रानडे इन्स्टिट्यूटला ते प्राध्यापक होते काही वर्ष. हां, आणि त्यांनी जो अहवाल तयार केले त्या अहवालातनं नर्मदा प्रकरणाची अनेक देशोदेशी किंवा देशभरातल्या कार्यकर्त्यांना वस्तुस्थिती कळली. म्हणजे आकडेवारी, त्यातलं महत्त्व, त्यातलं सोशिओ इकॉनॉमिक इश्यूज ज्या शब्दावर मी सारखं अंडरलाईन करतो ते संजय संगवईंनी त्यावेळी केलं, ते डॉक्युमेंटेशन केलं. त्याची मदत ताईंना झाली आणि त्या आंदोलनामध्येच ते गेले संजय संगवई. त्यांच्या नावाने जो पुरस्कार सुरू झाला तो पुरस्कारही मला मिळाला. की म्हणजे त्यानिमित्ताने संजय संगवई माझ्या घरात रोज आहेत. हे पुरस्कार जे आहेत हे पुरस्कार मिळाल्यामुळे मला असं वाटतं की हे पुरस्कार आणखी इतरांना मिळायला पाहिजे होते. हे किती छान आहे. माझ्यापेक्षा खूप काम केलेले लोक आहेत. फेसबुकमुळं असेल किंवा मी सतत लोकांशी संपर्क ठेवतो, त्याच्यामुळे लोकांना माझं नाव पुढे येतं. परंतु कळकळीने दिवस रात्र काम करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे माझे हे सगळे पुरस्कार ही माझे जे मित्र आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, ज्याच्यात काम करणार त्यांनाच मी डेडिकेट करतो. वा वा वा, किती छान. सर, खरं तर मला एक प्रश्न अजूनही आहे की पाण्याची बचत जर करायची असेल तर ती मोठ्या प्रमाणात कोणत्या क्षेत्रात करता येईल? कारण शेतीसाठी पण पाणी लागतं, औद्योगिक क्षेत्रामध्येही पाणी लागतं, घरातही पाणी लागतं. सो घरातली बचत तर झाली, ती छोट्या प्रमाणात झाली, पण सगळ्यात जास्त पाणी लागणारी क्षेत्र ही शेती आणि औद्योगिक क्षेत्र आहे. तर आपण नेमकं कशा पद्धतीने तिथे पाण्याची बचत करू शकतो? ॲब्सोल्युटली, म्हणजे जो आवश्यक प्रश्न आहे तो तुम्ही विचारला. कारण पाणी बचतीची सगळ्यात मोठी संधी आहे ना ती शेतीमध्ये आहे. भारतातला एकूण पडणाऱ्या पावसाची जी काही पाऊस आहे त्या पावसापैकी 80 ते 85% पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं. आणि शेतीमध्ये आजही म्हणजे ज्या पाणी देण्याच्या पद्धती आहेत त्या पुरातन आहेत. आधुनिक पद्धती अजूनही खूप थोड्या प्रमाणात वापरल्या जातात आणि त्यामुळे तिथे 80% पाण्याचा अपव्यय हा शेतीत आहे. त्याच्यामुळे शेतीत सगळ्यात जास्त पाणी वाचवण्याची संधी आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यापासून बुद्धिजीवीपर्यंत, प्रशासनापासून नेतृत्वापर्यंत आणि शास्त्रज्ञांपासून इंडस्ट्रीपर्यंत या सगळ्यांनी ह्या विषयाकडे फोकस केलं पाहिजे की आपल्याला जर पाणी वाचवायचं असेल. कारण तुम्हाला मगाशी म्हटलं तसं 2% पाणी फक्त पिण्यासाठी आणि याच्यासाठी लागतं आणि उरलेलं 98% पाणी शेतीसाठी खर्च होतं. त्याचं व्यवस्थापन नीट नसल्यामुळे गावातलं पाणी संपतं आणि म्हणून स्थलांतर आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सगळ्यांनी आपला फोकस हा ह्या विषयाकडे दिला तर शेतीमध्ये 80% पाणी वाचवण्याची संधी आहे. आणि ज्यांना हे कळलं आहे, ज्यांना जमलं आहे त्यांनी याच्यावर इथे काम करतायत, ते वाचवत आहेत पाणी.
हे शेती हा फोकस केला पाहिजे. आणि महाराष्ट्र किंवा सगळीकडेच इंडस्ट्रीयल ग्रोथ जास्त होते आणि आता आपली म्हणजे इंडस्ट्रीला पण पाणी भरपूर लागतं आहे. फॉर्च्युनेटली सरकारने आता केंद्र सरकारने राज्य सरकारने कायदा केला आहे की 2030पर्यंत नो डिस्चार्ज, म्हणजे तुम्ही जेवढं पाणी घेणार तर त्याच पाण्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्री चालवायची आहे. अच्छा. बाहेर पाणी सोडायचं पण नाही आणि पाणी मागायचं नाही. ओ. आणि असणारं पाणी खूप तुम्हाला हायेस्ट चार्जेसमध्ये मिळणार आहे. ओके. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वॉटर बजेटिंगचा उपयोग होतो आणि लोक करतात. की एक माझ्या पुस्तकात एक प्रकरण आहे, मी त्याचं नाव घेत नाही, पण पुण्यातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी वाहनं बनवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचा तो पूर्ण डिटेल किस्सा आहे. की मॅनेजमेंटने त्यांना आव्हान केलं की आपल्याला पाणी वाचवायचं आणि टार्गेट दिलं, मोठं टार्गेट दिलं की तुम्हाला आता 50% पर्यंत द्यायचं आणि पुढच्या 3 वर्षात तुम्हाला हे पाणी 30% आणायचं आहे. आणि मग सुरुवात झाली की पाणी कुठे वाचवता येईल. म्हणजे त्याच्यासाठी बजेटिंग करावं लागलं की प्रत्येक वर्कशॉपला किती पाणी लागतं मॅक्झिमम याची गणती सुरू झाली. आणि मग ते बजेटिंग केलं जातं की खर्च किती आहे. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर बापरे किती पाणी आपण हे करतोय, वेस्ट घालवतो, म्हणजे येतंय आपण विकत घेतो त्याच्या तुलनेत खूप पाणी या डिपार्टमेंटला लागतंय, सगळ्यांना मिळून लागतंय. आणि मग त्यांनी शोध घेत झाला तर अनेक पाईपलाईन या एक्स्ट्रा होत्या, अनेक पाईपलाईन लिकेजेस होत्या. पाईपलाईनवर त्यांनी ज्यावेळी काम सुरू केलं ना त्यावेळी तिथेच त्यांचं 40 ते 50% पाणी वाचलं. बजेटिंग केल्याचा परिणाम हे झाला की रिव्हर्स कॅल्क्युलेशन सुरू झालं की आपलं पाणी जातं कुठे. मग पाईपलाईन, मग टॉयलेट रूम, मग काम करण्याच्या पद्धती आणि त्याला सबस्टिट्यूट असं हे झाल्यानंतर ह्या लोकांनी 3 वर्षामध्ये एकूण कन्झ्युम होणाऱ्या पाण्याच्या 30% नाही 25%च ते आणलं. आणि नंतर त्यांची वाटचाल की याच्यात आणखी कसं कमी करता येईल. मग त्यांनी वेस्ट वॉटरवर पण काम केलं, वेस्ट वॉटर कसं परत रियूज करता येईल. या बजेटिंग केल्याशिवाय तुम्हाला व्यवस्थापन येतच नाही. बजेटिंगसाठी आधी तुम्हाला मोजावं लागणार, मोजल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आपण जास्त वापरतो कमी वापरतो. हे म्हणजे शेतीत कसं की या पिकाला एवढंच पाणी लागतं, मग आपण देतो किती पाणी, आपल्याकडे किती HP चा पंप आहे, आपण ते किती पाणी देतोय, मग हे पाणी जातं कुठे, तर हे ऑपरेशन लॉसेस. आणि काय शेतकरी आज सहानुभूतीचा विषय सगळीकडे. शेतकऱ्यांविषयी काही बोलायला गेलं की तुम्ही शेतकरी द्रोही आहात किंवा तुम्ही समाजद्रोही आहात. आणि शेतकऱ्याला सगळं कळतं, पाणी किती द्यायचं कळतं, पीक किती घ्यायचं कळतं. पण नाही हो, MTech IIM झालेल्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये दर महिन्याला ट्रेनिंग असतं. इतकं शिक्षित झालेल्या लोकांना. शेतकऱ्यांना ज्याला काहीच जमत नाही अशी लोक मॅक्झिमम शेतीमध्ये आहेत. बाय चॉईस आता काही लोक शिक्षित लोक शेतीत जात आहेत, पण त्याला किती ट्रेनिंगची गरज असेल, किती माहितीची गरज असेल, किती ज्ञान देण्याची गरज आहे, हे आम्ही विसरून जातो. तर माझ्या सगळ्या शेतकरी नेत्यांना अपील आहे, जे शेतकरी नेते होतात, की त्यांच्या फक्त भावांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या उत्पादनाकडे लक्ष द्या. पाण्याची उत्पादकता कशी वाढवता येईल याच्यावर भर द्या. याच्यासाठीचं आपली कृषी विद्यापीठं आहेत, ज्ञानाची साधनं आहेत, आपली विद्यापीठं आहेत, आपल्या गावोगावी असलेल्या शाळा आहेत, या सगळ्यांना याच्यामध्ये समावेश करून इथे पाण्याची उत्पादकता कशी वाढवता येईल, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये जास्तीत जास्त दूध कसं मिळवता येईल, 1 लिटर पाण्यामध्ये जास्तीत जास्त गहू कसं मिळवता येईल, 1000 लिटर याकडे लक्ष देऊन लोकांना त्यामध्ये सक्षम करा. तेव्हा आमचा शेतकरी हा बारमाही पिकं काढू शकेल. कमी पाण्यामध्ये दुष्काळ पाऊस नाही आला तरी त्याला अडचण येणार नाही. वॉटर बँक गावागावामध्ये स्थापन होऊ शकतील की माझ्याकडे भरपूर पाणी आहे, मला एवढंच लागतं आहे, दुसरं पाणी तुला लागतं ना, तू विकत घे किंवा व्याजानं घे. तू वॉटर बँक ही कन्सेप्ट राबवता येईल. सो मेनी थिंग्स वी कॅन, बट वी आर नॉट फोकसिंग. जस्ट हे काम सरकारचं आहे हे, आणि हे काम आपण इंडिव्हिज्युअल काय करू शकतो असं. आणि एक शेवटचं बोलतो की आम्ही आहे ना ह्या पाण्यासाठी इतकं तंत्रज्ञान उपलब्ध आहे, इतकं ज्ञान उपलब्ध आहे, इतके रिसोर्सेस उपलब्ध आहे, इतकं बजेट उपलब्ध आहे, पण आम्ही उदासीन आहोत. आम्ही गाव सोडतो, आम्ही कुटुंब सोडतो, कुटुंब विभक्त होतं, कुटुंब विस्कळीत होतं. या कुटुंबातून आमची गाव संस्कृती विस्कळीत होते, आमच्या साहित्य संपदा संस्कृती. आज मला सांगा ना, शहरात लोक येऊन कुठे राहतात, मिळेल तिथे राहतात, प्रसंगी गटारीवर, गटारीच्या कडेला मिळेल तिथे झोपडपट्टीत राहतात. गावची संस्कृती संपली, कुटुंबाची संस्कृती संपली, कुटुंब उद्ध्वस्त झाले. आमचं
साहित्याची निर्मिती कुठून होते? शांत समाजात होते. संस्कृतीची निर्मिती कुठून होते? परंपरेची निर्मिती कुठून होते? जिथे समाज शांत असेल, आनंदाने राहत असेल तिथे होईल. आज सगळी अस्वस्थता आहे. म्हणजे आम्ही स्वस्थता कुठे शोधणार? हे सगळं आम्ही स्वीकारतो, पण पाण्यासाठी सामूहिक कृती करायची वेळ आली, गावाला पाणी अडवा, पाणी जिरवा करायची, श्रमदान करायची वेळ आली, कोणी येत नाही. पाणी वाचवण्यासाठी काही मेजर्स आहेत ते करायचे, त्याच्यासाठी कोणी येत नाही. आम्ही प्रसंगी आत्महत्या करतो, प्रसंगी आम्ही कुटुंब उद्ध्वस्त करतो, परंतु आम्ही पाण्यावर काम करण्यासाठी तयार होत नाही. जी समूह तयार झाली ती स्वयंपूर्ण झाली. असं नाही आहे की वाईट उदाहरणंच जास्त आहेत. खूप चांगली उदाहरणं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये घडली की ज्या गावांनी एकत्र येऊन आपलं गाव, आपलं पाणी आणि माझं जीवन याच्यासाठी काम केलं. अशी समृद्ध झालेली गावंसुद्धा भरपूर आहेत. फक्त हिवरे बाजार हे आमच्या समोर येतं, परंतु असे 100-500 गावं तरी महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की ज्यांनी याच्यावर काम करून स्वयंपूर्णता मिळवली. ती माध्यमांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकसमोर आली तर प्रेरणा, जबाबदारी आणि शक्य आहे याच्यामधून अनेक गावांमध्ये काम घडेल. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सो थँक्यू सो मच. वॉटर बजेटिंगसारखी कॉन्सेप्ट तुम्ही सांगितली आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं आत्ताचा जो मुद्दा तुम्ही म्हणालात ना की आपल्याकडे रिसोर्सेस खूप सारे उपलब्ध आहेत, आपल्याकडे गोष्टी आहेत, संसाधनं उपलब्ध आहेत, मात्र आपल्याकडची उदासीनता हेच खरं कारण आहे की आपण योग्य त्या ट्रॅकवर जाऊन गोष्टी करत नाही आहोत. तर मला वाटतं प्रामाणिकपणे की लोकांनी याबाबतीत थोडंफार प्रयत्न करायला हवेत. असं म्हणतो आपण, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तर कदाचित पाणी सुद्धा गळायला लागेल. खरंय खरंय. सो नक्कीच मला खात्री आहे मंडळी की हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल. सर तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलंय आम्हाला. सो थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याकडे आलात. मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.